सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या नूतन नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार. नारायण पाटील आणि अभिजित पाटील हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. ते माझे जिवलग सहकारी आहेत, पण पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यांच्यावरती वारंवार दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या अडवणुका करून त्यांना आघाडीच्या माध्यमामधून लढवण्याचा प्रवल करत आहेत. म्हणजेच आमची सत्ता ही भाजपच्या अन्नाचा विचारत असतील तर तो डाव हा उत्तम जानकर सोलापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार जानकर यांनी पालकमंत्री गोरेंना दिला आहे. जानकर म्हणालेत, पालकमंत्री गोरे आणि सोलापूर जिल्ह्यात काही पक्षांतरे घडवून आणलेत. माजी आमदार राजन पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे आणि इतरांचा त्यामध्ये समावेश आहे. आम्ही म्हणतो ते झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. माढा आणि करमाळ्याचं चित्र बघायचं झालं तर माढ्यामध्ये रणजित शिंदे आणि संजय मामा शिंदे दोन्ही लोक त्यांचीच आहेत. तरीसुद्धा आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यावरती तुम्ही आघाड्या केल्या पाहिजेत. तुम्ही आघाडीच्या माध्यमामधून निवडणूक लढली पाहिजे. तुम्ही तुमच्या आघाड्यांना आम्ही रसद पुरवू, त्या माध्यमामधून तुम्ही आम्हाला झडपीमध्ये ही संख्या दिली पाहिजेत. म्हणजेच मतदान विरोधी आघाडीचं घ्यायचं आहे आणि निवडून आणलेली माणसं त्या ठिकाणी नेऊन द्यायचीच. अशा पद्धतीने फॉर्म्युला पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये रचत आहेत, असा दावाही आमदार जानकर यांनी केला आहे. ते म्हणाले, जिल्ह्यामधील अनेक लोकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम गोरे करत आहेत, असं माझं मत आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कमळाचा प्रचार हा करायला लावला. त्याचा परिणाम नगरपालिका जाण्यात झाला, पण ती त्या फरकाने गेली. तो फरक सोलापूर जिल्ह्याला अचंबित करणारा आणि डॉक्टर देशमुख यांचं राजकीय जीवन कायमचं उद्ध्वस्त करणारा होता. सांगोल्याप्रमाणेच आज माढा आणि करमाळ्यामध्ये पालकमंत्री प्रयोग करत आहेत. तुम्ही पक्षात घेतलेले रणजित शिंदे यांच्यासाठी ताकद लावा, त्यांना निवडून आणा, पण एकाला पक्षात घ्यायचं आणि रसद दुसऱ्याला पुरवायचे, त्यामधून त्यांनाही उद्ध्वस्त करण्याचं काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे, असा आरोप जानकर यांनी केला आहे.